नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, काजल चित्रपट आठवतो तुम्हाला? मीना कुमारी आणि राजकुमार यांनी त्यात काम केलेलं आहे. त्यातलं एक अतिशय सुंदर गाणं आहे. ते गाणं म्हणजे तोरा मन दर्पण कहलाय, भले बुरे सारे कर्मों को मन ही याद दिलाय. खरंच आपलं मन हे आपल्याबरोबर असतं. म्हणजे बघा ना, आपण समाजासाठी, इतरांसाठी काही काही वेळा काही गोष्टी खूप वरकरणी करतो किंवा वरवर वागतो. पण आपण त्या वरवर केल्या आहेत, आपण ते वरकरणी वागलोय, बोललोय, हे आपल्या व्यतिरिक्त आपल्या मनाला हे पक्क ठाऊक असतं. आपण जे चांगले वाईट कर्म करतो, कामं करतो, ते आपल्या व्यतिरिक्त फक्त आपल्या मनाला माहिती असतं. मन हा आपला आरसा असतो. त्यामुळे आपण कुठलीही एखादी गोष्ट इतरांपासून लपवून ठेवू शकतो, पण आपल्या मनापासून कधीच लपवून ठेवू शकत नाही. आपण आपल्या मनाशी कधीच खोटं बोलू शकत नाही. त्यामुळं मनाचा हा आरसा नितळ, निर्मळ, स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठीच एक छोटीशी बोधकथा आज तुम्हाला सांगते. खरं तर ही गोष्ट अगदी छोटी आहे, पण त्यातून मिळणारा बोध हा फार मोठा आहे. ऐकूया. एक मुलगा अतिशय प्रामाणिक होता, सरळ मार्गी. त्याच्यावर त्याच्या आईवडिलांनी संस्कारच तसे केले होते आणि ते संस्कार खरोखर त्या मुलामध्ये झिरपले होते. त्यामुळंच त्या संस्कारांना अनुसरूनच तो वागत होता. एकदा काही निमित्तानं तो शेजारी गेला. शेजारचा कुठेतरी बाहेर गेला होता. मग शेजारी तिथल्या नोकरानं त्या मुलाला बसायला सांगितलं. नोकर निघून गेला. मुलगा आता जिथे बसला होता ना, तिथे जवळ एका टोपलीत अतिशय रसदार, चमकदार अशी सफरचंद ठेवलेली होती. आता त्या मुलाला सफरचंद फार आवडायची. तो बराच वेळ तिथे बसला, पण त्याने त्या सफरचंदांना हात लावला नाही. बऱ्याच वेळानंतर तो शेजारी घरी परतला. त्यानं पाहिलं की मुलगा इथे बसलाय, सफरचंद ठेवलेली आहेत समोर, पण त्यातलं एकही सफरचंद कमी झालेलं नाही. शेजारी येताच मुलगा उठून उभा राहिला. मग त्यानं त्याला जवळ घेतलं आणि विचारलं, बाळा, तुला भूक नाही लागली? तू यातलं एखादं सफरचंद खायचंस ना, का नाही घेतलंस? यावर मुलगा म्हणाला, काका, इथं कुणीच नव्हतं. खरं तर मी 2-3 सफरचंद जरी उचलून घेतली असती ना, तर कुणालाच काही कळलं सुद्धा नसतं किंवा कुणी मला बोललं सुद्धा नसतं. कारण ते कोणालाच माहीत नव्हतं आणि कोणी मला बघतही नव्हतं. पण मी स्वतःला बघत होतो ना. मी माझ्या स्वतःला, माझ्या मनाला नाही फसवू शकत. त्या शेजारच्या व्यक्तीला या मुलाच्या बोलण्याचा आनंद वाटला. त्यानं त्याला शाबासकी दिली आणि म्हणाला, खरंय, आपण जे करतो ना, ते आपलं मन बघत असतं. आपल्या मनाला नाही कधी आपण फसवू शकत. दुसऱ्याशी आपण लाख खोटे बोलू, फसवू, पण स्वतःशी खोटं बोलणं हे फार अवघड असतं. खरंच श्रोते हो, खरं तर प्रत्येक जण आपल्या मनाशी प्रामाणिक राहिलं ना, तर खरंच जग सुखी होईल नाही. कारण कुणाचंच मन वाईट काम करायला परवानगी देत नाही. प्रत्येकाच्या मनाला चांगल्या वाईटाची जाण असतेच. परिस्थितीनुरूप फक्त आपण आपलं वागणं बदलतो आणि आपण असं का वागलो हे आपणच आपल्या मनाची समजूत घालतो. प्रत्यक्षात मनाला चांगलं काय आणि वाईट काय हे कळतं आणि त्यानुसार तो स्वतःमध्ये त्याची नोंदसुद्धा करून ठेवतो. म्हणूनच आपण आपल्या मनाशी प्रामाणिक राहून आपलं कर्म करणं हेच उत्तम असतं. कारण आपण आपल्या मनाशी प्रामाणिक राहिलो
तर प्रामाणिकपणे कर्म केल्याचं समाधान आपल्याला खूप आनंद देणारं असतं, हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.